एकेकाळी पोलीस म्हटलं की आदरयुक्त भीती वाटायची, पण आता खाकी वर्दीचा धाकच उरलेला नाही। नागपुरात त्याचाच प्रत्यय बुधवारी आला। एका तरुणानं भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केली। असं का होतंय पाहूयात हा रिपोर्ट। हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांवर ठिकठिकाणी कारवाई केली जाते। नागपूरच्या संविधान चौकातही अशीच कारवाई सुरू होती। समय आणि वलय मारावर हे दोन युवक हेल्मेट न घालता दुचाकी चालवत होते। वाहतूक पोलीस शिपाई संदीप इंगोले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा त्या दोघांनी आपली दुचाकीच त्यांच्या अंगावर घातली। वाहतूक शिपायाला शिवीगाळ करत त्यांनी त्याचा गळा धरला। एवढंच नाही तर सर्वांच्या देखत इंगोलेच्या थोबाडीत मारली। मी गाडी चाबी काढू शकलो नाही, त्यामुळे त्या वाहन चालकांनी रेस ड्रायव्हिंग केली आणि माझ्या पायावर गाडी आणली। तरी पण मी गाडी थांबवली। थांबवल्याच्या नंतर ते दोघे जण खाली उतरले आणि त्यांनी एकदम माझ्या अंगावर मारपीट सुरू करून दिली। ही संपूर्ण घटना काही उत्साही तरुणांनी शूट केली। समय मारावरनं शिपायाला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला। सीताबर्डी पोलिसांनी आता समयला ताब्यात घेतलंय। आरोपीने आपली बाईक स्पीडली सिग्नल जम्प करून फिर्यादीच्या अंगावर घातली, त्यामुळे फिर्यादीला पायाला आणि डोक्याला लागलेला आहे। त्याचप्रमाणे हातबुक्कीने दोघांनी सुद्धा फिर्यादीला मारहाण केली। त्यावरून पोलीस स्टेशन सीताबर्डी येथे गुन्हा दाखल आहे व आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे। जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांवरच हात उगारण्याची हिंमत तरुणांना होते, ही चिंतेची बाब आहे। खाकी वर्दीतल्या पोलिसांना अशी उघड मारहाण होऊ लागली तर त्यांचा धाक समाजात राहील का, हा खरा सवाल आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।